नमस्कार. मुरंबा मालिकेत आपण पाहत आहोत आजी आणि अथर्व गप्पा मारत असताना आजीच्या फोनवरती एक फोन येतो. शशिकांतला खूप लागलंय, ॲक्सिडेंट झालाय असं म्हणून. मग ती अक्षयला फोन लावायला घेते तर अथर्व म्हणतो थांब मी लावतो. अथर्व त्याच्या फोनवरनं फोन लावू लागतो अक्षयला. मग रमा म्हणते अथर्वचा फोन अजिबात घ्यायचं नाही, खूप छान मूड आहे आपला, अजिबात स्पॉईल करायचा नाही. मग तो फोन घेत नाही. ते सगळेजण तिकडेच मस्त मज्जा मस्ती जेवण झाल्यावर पान वगैरे खात आरामात घरी येतात. इकडे आजी खूप पॅनिक होते. शशिकांतला आता कसं करायचं, काय करायचं तिला काही सुचेना. अथर्व म्हणतो तुम्ही काळजी करू नका, मी जातो. मग रमा अक्षय घरी आल्यानंतर आजी खूप रागवते. तुला तुझी बायको सोडली तर दुसरं कोणीही दिसत नाही, तू फक्त बायकोचा गुलाम झालायस, घरातल्या एखाद्याचा जीव गेला तरी चालेल. अक्षय म्हणतो कुणाला काय झालं आहे. तेव्हा आजी सांगते शशिकांतचा ॲक्सिडेंट झाला आहे, तो मरता मरता वाचलेला आहे. इकडे रूममध्ये त्याला नर्स वगैरे सगळं आणलेलं असतं, त्याची बँडेज पट्टी सगळं केलेलं असतं. त्याची परिस्थिती पाहता त्याला खूप जखमा झालेल्या दिसतंय आणि हे कोणी केलंय आता काही कळेना. काय झालंय ते तो शुद्धीवर येईल तेव्हाच कळेल. अक्षय रूममध्ये जातो तेव्हा ती सांगू लागते ह्या घरात कोणीही नव्हतं जेव्हा हे सगळं घडलं, फक्त अथर्वचे उपकार म्हणून हे सगळं वाचले आहे, यांचा जीव त्यानेच वाचवला आहे, तो आपल्याला खूप कामात आला आहे. अक्षय जेव्हा विचारू लागतो तेव्हा अथर्व त्याला रूमच्या बाहेर घेऊन जातो, तिकडे जाऊन बोलूया. मग तो सांगू लागतो कसे पडलेले होते, मी कसं उचलून आणलं, त्यांची परिस्थिती किती खराब होती, पण तू काळजी करू नकोस, मी आहे ना तुझ्यासाठी. मग अक्षय म्हणतो खरंच मला खूप गिल्टी वाटत आहे, मी तुझा फोन उचलला नाही. मग तो म्हणतो काही नाही यार, जाऊ दे, काही टेन्शन घेऊ नको, आपण मित्र आहोत ना, एकमेकांना एवढी मदत करू शकतो. गरम पाण्याची पिशवी घेण्यासाठी मयुरी आली असते, तिच्या हातावर गरम पाणी सांडतं. अथर्व लगेच तिथेही तिला आईस पॅक लावत तिचा हात हातात घेतो आणि तिला प्रेमाने आंजरत गोंजरत बसतो. तिला ते खूप छान वाटतं. तू माझी काळजी करू नको म्हणते तेव्हा तो म्हणतो मला सगळ्यांची काळजी आहे, तुला त्रास झाला का मलाही त्रास होतो, आणि तिरक्या नजरेने तिच्याकडे बघत तिची मज्जा घेत असतो. तो तिलाही त्या स्वतःच्या जाळ्यात ओढत आहे. इकडे रमा अक्षयशी बोलण्याचा प्रयत्न करते. माफ करा, मी तुम्हाला सांगितलं म्हणून हे सगळं घडलं, मला खूप वाईट वाटत आहे. तेव्हा अक्षय म्हणतो तू तर माझ्याशी बोलूच नको, तू अथर्वचा इतका राग करते त्याच्यामुळेच आज ही परिस्थिती आलेली आहे, तूच या सगळ्या गोष्टीला जबाबदार आहे असं म्हणत त्या दोघांचं भांडण होतं. अक्षय त्याच्या आईला भेटायला येतो. तू काय इतकी काळजी करते तुझ्या नवऱ्याची, त्याने कधी तुला कसलं सुख तरी दिलं आहे का, नवरा म्हणून तो एक चांगला माणूस सुद्धा नाही. तेव्हा ती म्हणते आता ही वेळ असं बोलण्याची आहे का, त्यांना इतकं लागलंय, त्यांना जर काही झालं तर तू असं वागूच शकत नाही, तुला माणुसकी वगैरे काही आहे की नाही. तो जोरजोरात विवळायला लागतो. नर्स येतात, त्यांना इंजेक्शन देतात. थोडा वेळ झोपतील, मग डॉक्टर आले की आपण पुढचं बोलूया असं म्हणत नर्स तिथनं निघून जातील. तेव्हा ती अक्षयला म्हणते फक्त एकदा माणूस म्हणून विचार कर, तू माझ्यासारखा आहे, मला माहिती आहे तुलाही लोकांची कीव येते, दया येते, आणि हे तर तुझे वडील आहे, तू माझ्यावर गेलायस असं म्हणत त्याच्याशी गोड बोलते. इकडे अथर्व रेवाला सांगू लागतो की आज मी सगळ्यांचं कसं मन जिंकलं बघ. तेव्हा ती म्हणते अशा परिस्थितीत कोणी असं वागलं तर कोणीही स्टारच बनल ना. तेव्हा तो म्हणतो तुला खरं वाटतं अशा परिस्थितीत असं घडतं, ही परिस्थिती मी निर्माण केली आहे, मीच त्यांचा ॲक्सिडेंट आणि त्यांना मार खाऊ घातलेला आहे, या सगळ्याचा करता धरता फक्त मी आणि मीच आहे. तेव्हा ती विचारू लागते मला सांग तू कसं केलं आहे, काय केलं आहे. तेव्हा तो म्हणतो मी वेडा दिसतो तुला सगळं खरं सांगायला, मी खरं तुला कधीच सांगणार नाही. त्याने दारू पिऊन रस्त्याने जाणाऱ्या शशिकांतला पकडलं, त्याच्या माणसांनी त्याला खूप मारझोड केली. मग फोन करून आजीला कळवलं की तुमच्या मुलाचा इथे ॲक्सिडेंट झालेला आहे. मग अथर्व तिथे गेल्यानंतर पाहिलं, अरे एवढंच मारलंय, तुम्हाला अक्कल आहे की नाही, थोडं जास्त मारायचं म्हणत तो स्वतःच त्या कड्याने शशिकांत मुकादमला इतकं मारलं की त्याचा डोळा फोडून ठेवलेला असतो. अथर्वची ही चाल कोणाच्या लक्षातही आली की नाही माहीत नाही. इकडे अभि आरतीला भेटायला आलेला असतो, तिची मनधरणी करत असतो, मला एकदा चान्स दे. तेव्हा ती म्हणते चान्स द्यायला तू कुठे चुकलास का, तुला का चान्स देऊ. तेव्हा तो म्हणतो प्लीज आपल्या घरी चल, मी तुझी काळजी घे. तेव्हा ती म्हणते मला त्या घरात आता जीव गुदमरतो, तिथे सतत कसली तरी भीती असते, काही ना काही वाद चालू असतात, मला माझ्या मुलाला अशा परिस्थितीत वाढवायचं नाही, तू निघून जा, मी घरी येणार नाही, मला इथेच राहू दे थोड्या दिवस. तितक्यात त्याला फोन येतो आणि फोनवर त्याला कळतं की काकांचा ॲक्सिडेंट झालेला आहे. मग तो आरतीला सांगतो आणि घाईगडबडीत निघतो. तेव्हा आरती म्हणते तू सगळ्यांची काळजी घे आणि स्वतःचीही काळजी घे, माझा विचार अजिबात करू नको, मी आणि माझं बाळ आम्ही दोघं सुखरूप आहोत, तू तुझी काळजी घे असं म्हणत अभिला ती तिथून काढून देते. इकडे जेवण करून घ्या म्हणून अक्षयला रेवा
रमा विनंती करत असते. पण अक्षय खूप चिडलेला असतो. मी एक दिवस जेवलो नाही तर मरणार नाही असं काही तू बोलू लागतो. तेव्हा ती म्हणते मला तुमच्या औषधाची काळजी आहे म्हणून बोलते. मला मान्य आहे माझ्याकडनं दुपारी चूक घडली, त्याच्यामुळेच आज तुम्ही माझ्यावर इतके रागावला आहात ना. दोघांमध्ये वादावाद सुरू होती. तितक्यात आनंद म्हणतो प्लीज तुमची दोघांची वाद बंद करा. हे काय तुम्ही दोघं करताय ते एकदम चुकीचं आहे. तेव्हा ती पुन्हा म्हणत असते माझ्यामुळेच हे सगळं घडलं, प्लीज मला माफ करा. तुम्ही जेवले नाही तर मीही जेवणार नाही. तेव्हा आनंद म्हणतो मी त्याला स्वतः जेवू घालतो, मीही जेवतो आणि तू खाली जाऊन जेवण करायचं. असं म्हणत तिला तो म्हणतो तू थोडा वेळ खाली निघून जा. तितक्यात तिथे अभि येतो. अभि आल्यानंतर काकांच्या तब्येतीची माहिती काढू लागतो. अक्षय काहीही बोलत नाही त्याच्याशी. अथर्व तिथे येतो. त्या तिघांच्या गप्पा गोष्टी ऐकतो आणि म्हणतो आता या अशा परिस्थितीत तिघा भावांनी एकत्र यायला हवं. तुमच्यातला सगळा वादविवाद मिटवून टाका बरं. चला एकमेकांना मिठी मारा. मग तिघा भाऊ एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि त्यांच्यातले काकांसाठी सगळे वाद संपून टाकलेले असतात. आणि हे सगळं गुपचूप रमा बघत असते. तिला खूप छान वाटतं. पण ती विचारात पडते हा अथर्व घडीत कसा वागतो आणि घडीत कसा, नक्की याचं रूप नक्की कसं समजावं. घडीत तो वाईट वागतो, मध्येच तो चांगलाही वागतो, काय समजावं असं म्हणती चिरत असते. तेव्हा तिच्या हाताला लागणार रेवाल्यागच तिच्या हातातनं चाकू काढून घेते आणि म्हणते हे बघ आपलं काय झालं आहे. या घरामध्ये कुठली परिस्थिती आली की सगळेजण एकत्र होऊन जातात आणि आपल्या दोघींना आडगळीत टाकल्यासारखं सगळेजण वागू लागतात. आणि आत्ता या क्षणाला जे काही होते आपल्या घरात ते फक्त अथर्व आणि अथर्वमुळेच होत आहे. आपण दोघींनी एकत्र येऊन त्याला घराबाहेर काढण्यासाठी काहीतरी प्लॅन करायला हवा. आज काकांचा जो ॲक्सिडेंट झालेला आहे तो ॲक्सिडेंट नसून अथर्वने केलेली चाल आहे. त्यांनीच लोकांकडनं मारून पैसे देऊन मारहाण करून घेतलेली आहे आणि आत्ता ती परिस्थिती आलेली ती फक्त अथर्वमुळेच आलेली आहे. पण आपल्या दोघींवरती कोणीही विश्वास ठेवणार नाही. मला माहिती आहे मी तुला खूप त्रास दिलेला आहे आजपर्यंत, पण तू माझ्यावर विश्वास ठेव. अथर्वसाठी आपल्या दोघींना एकत्र यावंच लागेल. रमा आता रेवाच्या बाजूने जाते की काय आणि अथर्वला काढण्यासाठी काय प्रयत्न करते हे पाहणं खूप रंजक ठरणार. तेव्हा आपण पुन्हा भेटू. लवली सर चॅनल नक्की सबस्क्राईब करा.